नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 30 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि सिंपल पद्धतीने कमी वेळामध्ये आपण छोट्या ब्लाउजची कटिंग कशी करायची, तर व्हिडिओ पूर्णच बघा. हा आहे साडीतला ब्लाउज पीस आणि हे आहे अस्तर. तर आपण याच्यामध्ये कटिंग करणार. एकसारखं जर अस्तर नसेल तर अगोदर खालची बाजू एकसारखी करून घ्या. आणि आता कस्टमरची उंची आहे 13 इंच, तर आपण 14 इंचाचं माप टाकले. पाहू शकतात 14 इंचाचं माप टाकल्याच्या नंतर आपला ब्लाउज शिवून 13 इंचावर होऊन जातो. एक आपण सरळ लाईन आखायची. सरळ लाईन आखल्याच्या नंतर आपण 5 इंच तरी शोल्डर टाकायचे 30 छातीला. आणि मोंड्यासाठी पण 5 इंच टाकायचे, कारण हे जे कस्टमर आहे नवीन आहे, हे पुण्याहून ब्लाऊज आलेत आपल्याकडं 250 किलोमीटरवरून. आणि त्यांनी काय केलेलं, अगोदर ब्लाऊज माझ्याकडे शिवलेले अगोदर आणि त्याच्यानंतर मग त्यांनी परत एकदा आपल्याकडे आणून टाकले. तर अशा पद्धतीने फिनिशिंग जर व्यवस्थित आली तर कोणी पण आपल्याकडे लांबून ब्लाऊज घेऊन येतात. 30 छातीचा चौथा भाग निघला 7.5 इंच. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी टेप फोल्ड करून दाखवला. 7.5 इंच आपण एक मार्क केले आणि नंतर आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवले. आता तीच लाईन मी थोडीशी इकडं आली, माझ्याकडे अर्धा इंच मी एक मार्क केले. परत एकदा मी शोल्डरपासून खाली आले. आता 1.5 इंच पाठीमागच्या भागासाठी आपल्याला पॉईंट द्यायचा. आता हे 5 इंचाच्या आपल्याला मधोमध एक पॉईंट द्यायचा आणि मग हे जे छातीचं माप आलं 7.5 इंच, हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे अशा पद्धतीने. आता आपल्याला फ्रंटसाठी 1 इंचाचं माप टाकायचं आहे आणि ते परत आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकार जर व्यवस्थित आला तर ही फिनिशिंग एकदम छान येऊन जाते. तर आता हे माप किती आलं आपल्याला चेक करायचे. 9.5 इंच, तर खाली आपण 9 इंचावर मार्किंग केले आणि आपण एक लाईन आखून पूर्ण आपल्याला आता कटिंग करायची. आता एकतर गळा आपण 2 इंच घेऊ शकतो किंवा 2.25 घेऊ शकतो. तर 2.25 घ्या किंवा 2 घ्या, परफेक्ट असं बसून जाते. पाठीमागचा गळा आपल्या कस्टमरचा 10 इंचाचा आहे. 10 इंचाचा गळा घेतला आहे. खाली मी जवळजवळ 2.25 इंच घेते. आता हा डिझाईनचा गळा आहे. कस्टमरला गळा थोडासा सिंपल पद्धतीने लागत होता, तर मग मी अशा पद्धतीने गळा टाकला आहे. आता फक्त आपण गळ्याची कटिंग नंतर करू. बाकीचं जसं आहे तसंच आपण कटिंग करू, कारण आपल्याला अगोदर फ्रंट भाग हा कट करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी फक्त गळा काढून घेतला आहे. तुम्हाला जर साध्या पद्धतीने कोणता पण गळा लागत असेल तर तुम्ही घेऊ शकतात किंवा डिझाईनचा पण त्याच्यामध्ये टाकू शकतात. आता आपण काय करायचं आहे, आता हाच भाग उचलायचा आहे, परत एकदा त्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. आता जसं आहे तसं मी पूर्ण याला आखून घेते. जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी अगोदर जुने व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझी टेक्निक कटिंग करायची किती कमी वेळामध्ये आणि किती सिंपल पद्धतीने मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते. जर समजत नसेल तर कमेंट करा, आपण त्याच्यानुसार पण व्हिडिओ काढल्या जातील. आता थोडंसं प्रेस केलं म्हणजे आपण जे आपला समोरचा भाग आहे तो आपल्याला परफेक्ट असं कटिंग करता येईल. हा गळाचा आकार झाला. बाकीचं आपण गळा पुढचा घेऊया. 6 इंच घ्या किंवा 6.5 इंच घ्या आणि मी याला गोल आकार देऊन घेते. परफेक्ट असा गोल व्यवस्थित येऊन जातो. आता 3 इंच आपण इथं घेऊया. 3 इंच माप घेतले आपण आडवं ह्या लाईनपासून आणि 1.5 इंच आपण पुढं टक्स घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 3 इंच आणि 1.5 इंच जे आहे त्याच्या खाली आपल्याला 1 इंचाची लाईन घ्यायची. हे 1 इंचाचं माप तुम्ही कंपल्सरी हर एक प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये ठेवा, म्हणजे आपल्याला प्रिन्सेस भाग जोडताना कुठेही कमी पडणार नाही. आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. 9.5 घ्या. आता इथं आपण किती घेतले, आपण असं माप किती घेतले 3 इंच, तर आपण वर पण 3 इंच घ्यायचं आहे, म्हणजे ही लाईन आपल्याला
सरळ आखण्यासाठी आपण 3 इंच घेतलं आहे, बरोबर. आता मी जे हे 1.5 इंच माप घेतलं आहे, हे आपण थोडीशी लाईन खाली घेऊ. जी आपण 1 इंच जास्त घेतलेली लाईन आपण डायरेक्ट याला ॲड करू. आता ही लाईन आपली जी आहे ही याला जॉईन करू. आता हे जे मी 1.5 इंच माप घेतलं आहे ते आपण बाहेर पण 1.5 इंच घ्यायचं आहे. आपल्या मापाच्या बाहेर हे माप जाते. तर ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊज जोडतो तर कमी पडू नये याच्यासाठी आपण हे 1.5 इंच माप घ्यायचं आहे. आता आपल्याला हा टक्स अशा पद्धतीने जोडायचा आहे खालच्या लाईनपासून. तर जिथं आपला पॉईंट आला, अंगावर माप घेतलं आहे 9.5 इंच टक्स येतो हा, तर पाहू शकतात. आणि नंतर मग हा टक्स आपल्याला अशा पद्धतीने वरती जोडून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, ही लाईन आपल्याला वरती जोडून घ्यायची. पाहू शकतात किती कमी वेळामध्ये आपला प्रिन्सेस ब्लाऊज हा एकदम कमी याच्यामध्ये रेडी झाला आहे. तुम्ही याला आकार पण देऊ शकतात किंवा डायरेक्ट जरी हे केलं तरी पण चालते. आता काय करायचे आपल्याला, ही लाईन आपण इथपर्यंत जॉईन करू आणि ही लाईन आपल्याला इथपर्यंत जॉईन करायची. आता हे कपडा आपला कशामध्येच काम येणार नाही. आपल्याला कटिंग अशी तिरकी करायची. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे ब्लाऊज एकदम परफेक्ट असा येऊन जातो. आता कटिंग करताना आपल्याला कुठेही कमी जास्त करायचं नाही. जे आपण आखून घेतलं आहे त्याच्यावरच आपल्याला कटिंग करायची. मी तुम्हाला सगळे कामं माझ्या कस्टमरच्या कामावरच दाखवते. आता जेवढं आपण शिवण्यामध्ये गुंतवतो कपडा तेवढं मी जास्त ठेवलं आहे. एवढं हे लाईन तुम्ही बघू शकतात, म्हणजे आपली शिलाई अशी येऊन जाते. तर मग ज्यावेळेस आपण हुक लावतो तर कमरेचा भाग आणि समोरचा भाग दोन्ही एकदम परफेक्ट जॉईंट होण्यासाठी हे माप तुम्ही हमेशा ठेवा. तर बघू शकतात अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग झाली किती कमी वेळामध्ये. तुम्हाला जर कटिंग असेच करायचे असेल तर नक्कीच कमेंट करा आणि माझे सगळे व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. मी माझे 2 चॅनल आहेत, तर मी माझ्या हर एक व्हिडिओखाली माझ्या दुसऱ्या चॅनलचं नाव पण देते. तर त्या चॅनलवर जाऊन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला बाकीचे व्हिडिओ पण पाहायला भेटतील. आणि दोन्ही चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ असतात. तर एकच व्हिडिओ मी दोन्ही चॅनलवर टाकीत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण याची बाही कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार. तर बाही कटिंग करायला सिंपल पद्धत आहे. आपल्याला कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, तर मोंड्याचं आपल्याला माप घ्यायचं आहे. 7चं माप आलं आहे तर आपण 8.5चे घडे घेऊ. कारण काय होतं का ज्या वेळेला आपण बिना मोंड्याचं माप घेतो तर मग आपल्याला बाही कटिंग करायला कमी जास्त पडून जातं. तर तसं न करता अगोदर आपण माप घ्यायचं आहे. आता 1.5 इंच थोडंसं कमी पडते, पण आपण मेन फॅब्रिकवर जास्तच घेऊ. मग आता मग थोडंसाठी आपण जॉईंट द्यायचं नाही, तर मग मी जी मोठी घडी असते त्याला हर एकाला जॉईंट देते. आता काय करायचं आहे, हे मी सरळ आखण्यासाठी मी ही लाईन पूर्ण आखून घेतली. हा कपडा आपला कशातच नाही आहे, कस्टमरची बाही आहे, आपण मोजून घेऊ. आता हा ब्लाऊज तुम्ही पाहिलाच असेल, माझ्या चॅनलवर आहे. ह्या ब्लाऊजचे मी त्याच कस्टमरने हे दुसरे ब्लाऊज टाकलेत, कारण अगोदर हा ब्लाऊज शिवलेला माझ्याकडे, त्यांना व्यवस्थित आला, त्याच्यानंतर मग त्यांनी दुसरे टाकले. आता हा 5.5ची बाही आहे पूर्ण, 5.5ची बाही. तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करायचं आहे, म्हणजे 6.5 इंच. 5.5 इंच बाही, तर आपण 1 इंच मिक्स केल्यावर 6.5 इंचाची होऊन जाते. आता त्याच्यामध्ये आपण 3 इंच इथं डाऊन करायचं आहे. आता ही आपली घडी झाली, घडीची लाईन 7 इंच, तर ती लाईन आपण पूर्ण आखून घेऊया. इथपासून आपण 3 इंच खाली उतरले. आता जेवढा दंड घेर असेल त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 ते 2 इंच मिक्स करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिक्स करा. आता दंड घेर आहे 5 इंच. 5 इंचावर आपण 1 पॉईंट देऊ आणि 2 इंचावर 1 पॉईंट देऊ. आता मग आपल्याला लगेच बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे, तो अशा पद्धतीने. आता हा जो पॉईंट आला आपला, हा पॉईंट इथं जाणार आणि हा 2 इंचाचा असा जाणार. आपल्याला बाहीला कुठंच जॉईंट द्यायचं नाही. तर कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने आपली बाही कटिंग पण पूर्ण कंप्लीट झाली. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. असेच माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.